माझ्या मागच्या व्हिडिओला छान भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी आज फक्त सिंपल डेली वेअरच्या साड्यांचा व्हिडिओ बनवते. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट साडी कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि चला व्हिडिओला स्टार्ट करू आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर. ही पहिली साडी माझी जी सिंपल आणि डेली वेअरमध्ये आहे. त्यात अशी डिझाईन आहे. कोणत्याही आपण फंक्शनला देखील घालू शकतो, छोटा मोठा असेल तर. अशातले ही छान असे ब्लाऊज तुम्ही शिवून घेतले ना, मी शिवून घेतलं आहे. थोडं वेगळं काहीतरी असावं म्हणून मी हे घालते. अगदी सॉफ्ट आहे ही साडी आणि कलर तेवढा फ्रेश आहे तिचा. हा पदर आहे, पदरला छान टसल्स आहेत. हे बघू शकता तुम्ही किती छान दिसतं. आणि याच्यावर हे ब्लाऊज जर घातलं ना तर ते अजून छान दिसतं. मस्त असं हे ब्लाऊज थोडं वेगळं घातल्यावर छान दिसतो असं हे कॉम्बिनेशन दिसतं आहे. आणि पिंकला ब्लू खूप छान दिसतं. ही माझी सेकंड नंबरची साडी होती जी मी तुम्हाला दाखवली. यावरचं ब्लाऊज आहे ते वेगळं आहे थोडं. पण ही पण ब्रासो म्हणू शकता किंवा मग सॉफ्टमध्ये सिल्कमध्येच जाते. पण शाईन आहे या साडीला. पण ह्याच्यावर पण ब्लाऊज नाही आहे. मी ब्लाऊज बरेचसे आहेत की असे शिवून घेत नाही. आता हे जे ब्लाऊज आहे ना ह्यावर एवढे कलर आहेत की तुम्ही कुठलीही साडी घातली ना त्याच्यावर हे मॅच होणार आहे. सिंपलच शिवून घेतलं आहे मी. बघू शकता ग्रीन, पिंक, ब्राऊन असे बरेचसे कलर आहे. आणि ह्या साडीवर तर हे इतकं छान दिसतं. हे ब्लाऊज खूपच मस्त दिसतं. बघू शकताय तुम्ही. आपल्याला ही ग्रीन टाईपमध्ये आहे, थोडंसं शेवाळी कलर किंवा मग तुम्ही मेहंदी कलर म्हणू शकता. अगदी साधी आहे पण ह्या साड्यांना नेसल्यावर खूप छान दिसतात. बघू शकताय तुम्ही किती छान. तुम्ही हे असं ब्लाऊज आहे, याला ना ऑनलाईन घेतलं आहे मी. याला इथे साईडला चेन करून घेतली होती. आणि असं हे ब्लाऊज आहे. बॅक साईडला मी अटॅच करून घेतलं आहे त्याला, हुक न लावता. साईडला चेन आहे म्हणून. आणि इझी पडतं आपल्याला घालायला. आणि छान टसल पण आहेत म्हणून त्याचा लुक पण खूप छान येतो. कुठल्याही साडीवर आपण घालू शकतो. ही लहेरिया पॅटर्नमध्ये ही साडी आहे. जॉर्जेटमध्येच आहे ही साडी. मला फॅन्सी साड्यांपेक्षा ना अशी जॉर्जेटच्या साड्या खूप आवडतात आणि छान दिसतात नेसायला. हिची अशी ह्या लेसवरच तिची थोडीशी शाईन आहे. लेसने साडी एकदम उठून दिसते. खूप सुंदर दिसते ही साडी. लेरिया पॅटर्न असं नाव होतं, माहिती नाही मला मी बरोबर बोलते की नाही. पण सेम तसाच लुक येतो. ब्लाऊज पण असं फ्रिलमध्ये शिवून घेतलं आहे. फ्रिलच्या बाहेर केलं आहे. डबल फ्रिल आहे ही. नेक्स्ट आहे ही पण अगदी सिंपल साडी आहे. अगदी 400 रुपयात घेतलेली होती मी ही साडी. पण रिच लुक येतो याचा. तुम्ही जर बघत असाल तर तिचा डबल टोन आहे. मला माहिती नाही मोबाईलमध्ये किती छान दिसते ते. पण तिचा ना ग्रीन आणि स्काय ब्लू असा हा टोन आहे. काठापदराचा लुक येतो या साडीला. बघू शकता तुम्ही इथे काठ पण दिले आहेत मोठे. ते जी आहे ही फ्लोरल प्रिंटमध्ये आहे. फ्लोरल प्रिंटमध्ये म्हणजे असा हा लुक आहे या साडीचा. हिचे काठ आहेत हे. आणि ह्याच्यावर पण मी वेगळं ब्लाऊज शिवून घेतलं आहे ब्रासोमध्ये. असं बुट्टीदार आणि सिंपल शिवून घेतलं आहे. फक्त बॅकला अशी डिझाईन आहे. डार्क ब्लू कलरची साडी तर आपल्याकडे एक असायलाच पाहिजे. तशीच माझ्याकडे पण आहे. माझ्याकडे तशा 2-3 आहेत. या साडीचा पदर असं छान गोंडे पण नाही आहेत पण थोडंसं फॅन्सी दिलेलं आहे. खूप छान दिसते ही साडी. तिची जी बॉर्डर आहे त्यामुळे तिला जास्त शाईन येते. आणि आतून सगळी प्लेन आहे. फक्त अशी डिझाईन आहे काठावर किंवा मग पायाच्या साईडला. आणि मध्ये पूर्ण अशी प्लेन आहे ही साडी. आणि असं हे पिंक कलरचं ब्लाऊज आहे माझ्याकडे, ते मी घालते. कारण की ब्लाऊजची शिलाईच एवढी असते ना की आपण प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून घेऊ शकत नाही. असे कॉन्ट्रास्ट घातल्याने आजकाल फॅशन पण आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची. फॅन्सी थोडंसं शिवून घेतलं आहे मी हे. आणि खूप साड्यांवर हे ब्लाऊज जातं आहे कारण की त्याचा कलर पिंक आहे आणि डिझाईन पण छान आहे त्यावर. सिंपल लांब हाताचं ब्लाऊज आहे. माझ्याकडे शॉर्ट हाताचे खूप कमी ब्लाऊज आहे. अगदी सिंपल आहे पण आपल्याला नेहमीच लागणाऱ्या अशा साड्या आहेत. नेसायला पटकन होतात आणि कलर कॉम्बिनेशन छान असल्यानं मग कुठलीही साडी छान दिसते. बघू शकताय तुम्ही. मागच्या माझ्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिले त्यासाठी धन्यवाद.
लास्ट जी ही साडी आहे ग्रीन कलरमध्ये, ग्रीन पण नाही म्हणता येणार, मेहंदी कलर. लास्ट ही साडी आहे मेहंदी कलरमध्ये आहे. ड्राय मेहंदी असते ना, तिचा कलर जसा असतो तसे हा साडीचा कलर आहे. खूप सुंदर दिसते. मध्ये मध्ये असं त्याच्यावर पॅच वर्क दिलं आहे. तुम्ही कुठलं छोटं मोठं फंक्शन असेल मेहंदीला तर तुम्ही घालूच शकता. ही साडी खूप छान दिसते. अशातल्या साड्या आपल्याकडे असायलाच हव्या. आणि काहीतरी वेगळा कलर आहे हा.